नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे की यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये BA व BComला डायरेक्ट द्वितीय व तृतीय वर्षामध्ये प्रवेश मिळतो का? ठीक आहे. तर प्रवेश तर मिळतो, परंतु सर्वांनाच मिळत नाही. त्यासाठी काही विशेष अटी असतात. ठीक आहे. त्या अटी कोणकोणत्या आहेत हे आपण पुढील स्लाईडमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. तर सर्वात आधी ज्या वेळेला तुम्ही प्रवेश घेता त्यावेळेला तुम्हाला अशा प्रकारे या ठिकाणी एक विंडो दिसणार आहे, G01 BA डिस्टन्स एज्युकेशन 2000 पॅटर्न. हे बघा. ठीक आहे. हे अशा प्रकारे विंडो तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. नो ब्रांच SYBA स्कूल ऑफ ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्स. ठीक आहे. म्हणजे SYBAला डायरेक्ट प्रवेश मिळतो, परंतु कोणाला मिळतो या ठिकाणी एलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे. ऑल सच स्टुडंट्स हू हॅड एनरोल टू द फर्स्ट इयर ऑफ BA डिग्री ऑफ यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी. म्हणजेच काय, तर ज्या विद्यार्थ्यांनी BAचं प्रथम वर्ष YCM मध्ये पूर्ण केलेलं आहे त्यांना द्वितीय वर्षात प्रवेश मिळणार आहे. पण त्याचसोबत ज्या विद्यार्थ्यांनी The students who have successfully completed first year of BA degree program from any recognized university are allowed to enroll directly into the second year of BA degree program of Yashwantrao Chauhan Maharashtra Open University. Such students will get exemption for all the 6 courses of 36 credit points of BA first year. ठीक आहे. म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर ज्या विद्यार्थ्यांनी इतर विद्यापीठामध्ये प्रथम वर्ष पूर्ण केलेलं असेल अशा विद्यार्थ्यांना डायरेक्ट द्वितीय वर्षामध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये प्रवेश मिळतो. ठीक आहे. आणि ते जे प्रथम वर्षाचे क्रेडिट पॉईंट असतात ते देखील या ठिकाणी पुढे कवर केले जातात, पुढे ॲड केले जातात. ठीक आहे. म्हणजेच काय, ज्यांनी FY पूर्ण केलं आहे. ठीक आहे. या ठिकाणी म्हटलं आहे बघा, The students who have successfully completed first year of BA degree program from any recognized university are allowed to enroll directly into the second year of BA degree program. ठीक आहे. त्यामुळे ज्यांनी इतर विद्यापीठामध्ये प्रथम वर्ष पूर्ण केलेलं असेल अशा विद्यार्थ्यांना द्वितीय वर्षामध्ये प्रवेश मिळतो. ठीक आहे. त्यानंतर डायरेक्ट TYBA. डायरेक्ट TYBAला प्रवेश मिळतो का? तर नाही. ठीक आहे. या ठिकाणी बघा सरळ लिहिलं आहे ओनली. या ठिकाणी ओनली त्यांच्याकडून लिहायचं राहिलं आहे. ऑल सच स्टुडंट्स हू हॅड एनरोल इन टू द सेकंड इयर ऑफ BA डिग्री प्रोग्राम ऑफ यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये द्वितीय वर्ष पूर्ण केलेलं असेल अशाच विद्यार्थ्यांना फक्त TYBAला प्रवेश मिळणार आहे. म्हणजेच काय, तर इतर विद्यापीठामध्ये जर तुम्ही द्वितीय वर्ष पूर्ण केलं असेल आणि तुम्हाला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये तृतीय वर्षाला प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्हाला तो प्रवेश मिळणार नाही. तुम्हाला कमीत कमी द्वितीय वर्षात प्रवेश घ्यावा लागणार आहे आणि त्यानंतरच मग तुम्हाला तृतीय वर्षामध्ये प्रवेश मिळणार आहे. ठीक आहे. तर आता BAचं झालं, आता आहे BComचं. ठीक आहे. बॅचलर ऑफ कॉमर्स मराठी मीडियम कोणतंही असो, नियम दोन्ही मीडियमांना सारखेच असतात. ठीक आहे. मग ते मराठी मीडियम असो किंवा इंग्लिश मीडियम. तर SY BComला डायरेक्ट प्रवेश मिळतो का? तर मिळतो. SY BCom आणि TY BCom दोन्ही वर्षांना डायरेक्ट प्रवेश मिळतो. ठीक आहे. व या ठिकाणी म्हटलेलं आहे ॲडमिटेड टू द FY BCom प्रोग्राम ऑफ यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी अँड नाव सिकिंग ॲडमिशन टू SY BCom. म्हणजेच काय, जे FYला होते या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये त्यांना SYला ॲडमिशन तर मिळणारच आहे, पण जे डायरेक्ट ॲडमिशन ज्यांना घ्यायचं आहे, ठीक आहे, हे काय, फॉर डायरेक्ट ॲडमिशन टू SY BCom आय हॅव डन FY प्रोग्राम फॉर अदर युनिव्हर्सिटी. ठीक आहे. जी इतर रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी असणार आहे त्या विद्यापीठातून, इतर विद्यापीठातून जर तुम्ही प्रथम वर्ष पूर्ण केला असेल तर तुम्हाला द्वितीय वर्षात प्रवेश मिळणार आहे. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी BCom आणि BAमध्ये जो महत्त्वाचा फरक आहे तो या ठिकाणी आहे.
TYBAला तुम्हाला प्रवेश मिळत नाही, परंतु TYBCOMला प्रवेश मिळतो. ठीक आहे. हे बघा, पहिली हे सर्वांसाठीच सारखं असतं. ज्यांनी SYBCOM केलं असेल त्यांना TYBCOMला प्रवेश मिळणारच आहे. म्हणजे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात ज्यांनी SYBCOM केलं असेल त्यांना TYBCOMला तर प्रवेश मिळणार आहेच. पण ज्यांनी इतर विद्यापीठामध्ये बघा, फॉर डायरेक्ट ॲडमिशन टू TYBCOM आय हॅव डन FY अँड SY प्रोग्राम फ्रॉम अदर युनिव्हर्सिटी. म्हणजे तुम्ही इतर विद्यापीठामध्ये जर FY आणि SY दोन्हीही वर्ष केले असतील तरी तुम्हाला तृतीय वर्षामध्ये म्हणजे डायरेक्ट TYBCOMला प्रवेश मिळणार आहे. जो प्रवेश TYBAला मिळत नाही, परंतु TYBCOMला मिळतो. हा महत्त्वाचा आणि मूलभूत फरक या ठिकाणी BA आणि BCOMमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे सर्वांचा सार एकदा शेवटी परत तुम्हाला सांगतो की SYBAला तुम्हाला प्रवेश मिळणार आहे, परंतु TYBAला डायरेक्ट प्रवेश मिळणार नाही. तसंच SYBCOMला डायरेक्ट प्रवेश मिळतो, तसाच प्रवेश हा TYBCOMला देखील डायरेक्ट मिळतो. आले लक्षात? ठीक आहे. आणि जर तुम्हाला ॲडमिशन घेताना काही अडचण आली असेल किंवा याविषयी काही विचारायचं असेल तर ज्या कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी 10:30 ते 1:30 ठीक आहे आणि 2 ते 5:30 या वेळेमध्ये तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकताय. 1:30 ते 2 या वेळामध्ये त्यांची सुट्टी असते जेवणाची. ठीक आहे. या ठिकाणी संपर्काचा तपशील तुम्हाला दिसत असेल. मोबाईल क्रमांक या ठिकाणी दिलेले आहेत, यावर तुम्ही संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक देखील दिलेले आहेत, ह्या दूरध्वनी क्रमांकावर देखील तुम्ही संपर्क साधू शकता. आणि जर तुमची काही अडचण असेल आणि फोन यदाकदाचित त्यांनी उचलले नाही तर या खालील ईमेल ID वर तुम्ही मेल करू शकता. हा मेल ID कशासाठी आहे तर उपलब्ध शिक्षणक्रमांच्या माहितीसाठी आणि ऑनलाईन प्रवेशातील तांत्रिक अडचणीसाठी. ठीक आहे. आणि जर तुम्ही प्रवेश घेतला आणि पेमेंट अटकलं, ठीक आहे, पेमेंट बऱ्याच वेळा अटकत असतं, त्यासाठी तुम्ही 2-3 तास वाट बघायची आहे. आणि 2-3 तास वाट बघून देखील जर पेमेंट तुमचं झालं नसेल, पेमेंट डन तिथं दाखवत नसेल तर खालील जो ईमेल ID आहे त्या ठिकाणी तुम्ही या ईमेल ID वर त्यांना मेल करायचा आहे. ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच समजला असेल. अत्यंत महत्त्वाची अशी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेली आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर आपण आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवतोय. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.